आज जपान देशातल्या वाकायामा राज्यामधलं एक प्रतिनिधी मंडळ या ठिकाणी पर्यटन विषयक अभ्यासासाठी किंवा पर्यटन विषयक चर्चा करण्यासाठी माझ्याकडे या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यांनी विशेषतः महाराष्ट्रानं याच्यापूर्वी पर्यटनाला चालना देण्यासाठी ज्या काही बाबी आपण केलेल्या आहेत, विशेषतः महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ असेल, पर्यटन संचालनालय असेल किंवा राज्य सरकारकडून असेल, या सगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती घेतली आणि बरेचसे जपानीज पर्यटक हे महाराष्ट्राकडे आकर्षित व्हावेत पर्यटनाच्या दृष्टीनं, यासाठी सुद्धा मी त्यांच्याबरोबर चर्चा केली. मग सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असेल, ताडोबा व्याघ्र प्रकल्प असेल, सुदैवानं वाकायामा प्रदेशामधले जे त्यांचे प्रतिनिधी होते ते ताडोबाच्या पाहणीला मागच्या 3-4 दिवसापूर्वी गेले होते आणि त्यांना तिथं वाघ दिसले. 3 वाघाची बछडी त्यांना तिथं दिसली आणि त्यांनी ते स्वतः मला अनुभव आता सांगितला आणि ते म्हटले, बाबा मी गेल्यानंतर आमच्या राज्यामध्ये तिथं मी जे काही मला ताडोबामध्ये पाहायला मिळालं ते या ठिकाणी मी सांगेन. त्यांना मुंबईचं सुद्धा गेटवे ऑफ इंडिया असेल, हा सुद्धा परिसर त्यांना आवडला. मी त्यांना आमंत्रण केलं आहे, म्हणजे जपानच्या उच्चायुक्तांना सुद्धा ते उच्चायुक्तसुद्धा आज बरोबर होते आणि वाकायामा स्टेटचे त्यांचे प्रतिनिधी होते. त्यांना सगळ्यांना आपण पर्यटन महोत्सव महाराष्ट्राचा हा एप्रिल एंडमध्ये महाबळेश्वरला या ठिकाणी घेतो आहे. अजून तारखा निश्चित झालेल्या नाहीत, पण मी त्यांना आता तोंडी आमंत्रण दिलं आणि लेखी आमंत्रण मी त्यांना देतो आहे की तुम्ही जापनीज पर्यटकांना घेऊन, जापनीज टूर ऑपरेटर्सना घेऊन महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल किंवा तापोळा असेल, मुनावळे असेल, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असेल, हे सगळं पाहणी करायला, स्ट्रॉबेरी फेस्टिवल एन्जॉय करायला, कॉर्न फेस्टिवल एन्जॉय करायला, महाराष्ट्र तापोळ्यामध्ये, मुनावळ्यामध्ये आपण जे दऱ्यामध्ये आपण जे बांबूपासून काही गोष्टी तयार केल्यात त्या बांबूच्या गोष्टी बघण्यासाठी म्हणून त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं. आणि आजच्या भेटीत एक प्रकारे जपानीज टुरिझम आणि महाराष्ट्र टुरिझम यांच्यामध्ये एक प्रकारची चर्चा एक समाधानकारक झाली. महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी जपानमध्ये जाण्यासाठी त्यांना सुसह्य व्हावं आणि जपानीज टुरिस्टना पर्यटकांना महाराष्ट्रात आल्यानंतर सुसह्य व्हावं, अशा पद्धतीची चर्चा समाधानकारक झाली. त्यांनी एक तुमच्यासोबत संवाद साधला ज्यामध्ये कांद्याचा त्यांनी उल्लेख केला. कांद्याचा म्हणजे उल्लेख नेमका काय होता? नाही, त्यांना काही गोष्टी ते 2-3 वेळा बऱ्याचदा महाराष्ट्रात आल्यामुळं त्यांना कांदेपोहे आवडतात आणि माझ्या घरी ते आता आल्यामुळं मी त्याची माहिती घेतल्यानंतर बिना मिरचीचे कांदापोहे त्यांना आवडतात. त्याच्यामुळं त्यांना कांदेपोहे मी तिथं आज दिले माझ्या घरी आल्यानंतर. त्यांना ते खूप आवडले आणि म्हणून ते म्हणले की जपानमध्ये एक स्टेशनचं नाव कांदा स्टेशन असं आहे, तिकडं भाषेत वेगळं नाव असेल, त्यामुळं म्हटले दॅट इज वाय आय अंडरस्टँड कांदा पोहे, असं ते म्हटले. त्यांना कांदा पोहे आपले खूप आवडले आणि आपल्या परीनं महाराष्ट्राचं त्यांचं आदरातिथ्य या ठिकाणी माझ्या निवासस्थानी करण्याचा मी प्रयत्न केला. आज ये कर्टसी विजिट थी. जापानीज वाकायामा स्टेट के जो रिप्रेजेंटेटिव थे वो ऑफिशियल टूर पे टूरिज़्म की डेवलपमेंट के लिए उनके स्टेट के अपने महाराष्ट्र में आए हुए थे. MTDC जो महाराष्ट्र टूरिज़्म कॉरपोरेशन है, वो जो एफर्ट्स हम लोग कर रहे हैं इसके बारे में मैंने उनको जानकारी दी और उनके स्टेट में भी महाराष्ट्र के टूरिस्ट को बढ़ावा देने के लिए जो महाराष्ट्र के टूरिस्ट जापान जाएंगे उनको वहाँ की जर्नी, वहाँ का स्टे उनका सेफ रहे, सुसह्य रहे, इसके लिए भी हमने उनके साथ चर्चा की. और अभी अप्रैल में जो महाराष्ट्र टूरिज़्म फेस्टिवल हम महाराष्ट्र में कर रहे हैं महाबलेश्वर में, उनका भी ऑफिशियल इनविटेशन मैंने काउंसिलेट जनरल जापान को और वाकायामा स्टेट के रिप्रेजेंटेटिव्स को दिया है. उन्होंने स्वीकार भी किया है और वो उनका डेलीगेशन लेके महाराष्ट्र फेस्टिवल में शामिल होने के लिए महाबलेश्वर आने वाले हैं. ओके, यही मैंने बताया ना, महाराष्ट्र में बहुत सारे स्कोप है टूरिज़्म का. सी स्पोर्ट्स है, वाटर स्पोर्ट्स है, इको टूरिज़्म है, फोर्ट टूरिज़्म है, अपना यहाँ जैसे व्याघ्र प्रकल्प, फॉरेस्ट का टूरिज़्म है, ये सब के बारे में चर्चा हुई. जो वाकायामा स्टेट के यहाँ के जो आज डेलीगेशन में आए हुए लोग प्रतिनिधि थे, उन्होंने अभी एक 3-4 दिन पहले ताडोबा विजिट किया था. ताडोबा विजिट में उन्होंने 3 टाइगर्स को स्पॉट किया, 3 टाइगर्स के बच्चे उनको दिखाई दिए.
वो बहुत अप्रिशिएट उन्होंने किया। वो कह रहे थे कि हम हमारे यहाँ जाने के बाद लोगों को ये बताएंगे कि वहाँ ताडोबा में हम लोग को टाइगर देखने को मिला। और मैं उनको महाबलेश्वर फेस्टिवल भी इनविटेशन दिया है, जो स्ट्रॉबेरी फेस्टिवल है, कॉर्न फेस्टिवल है, इस सब के बारे में मैंने उनको बताया। और ये आज की विजिट में महाराष्ट्र के टूरिज़्म डेवलपमेंट के लिए, टूरिज़्म बूस्ट करने के लिए ज़्यादा से ज़्यादा जापानीज टूरिस्ट महाराष्ट्र में अट्रैक्ट हो जाए, इसके लिए आज की मीटिंग फ्रुटफुल रही है। ओके, आदित्य ठाकरे यांनी टीका केली। अरे आता पर्यटनावर चाललंय ना एवढं। आता एक महत्त्वाचं त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री कोणासमोरही झुकत नाही, मात्र दादागिरीला ते आता घाबरतायत का, ते शरण जात आहेत का, असा त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे कशावरनं? पालकमंत्री पदावर। माननीय आदित्य ठाकरे साहेबांना म्हणावं, तुमचा उबाटाचा विरोधी पक्ष नेता आधी होतोय का विधानसभेतला, त्याच्यावरती बोला आणि मग आमच्या घरात डोकावून बघा। आमच्या घरात सगळं व्यवस्थित चाललेलं आहे। आज राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांपैकी 2 जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या बद्दलची फक्त चर्चा आहे। बाकी सगळ्या ठिकाणी पालकमंत्री पदं जाहीर झाली, सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं। महायुतीमधल्या नेत्यांनी जिथं भाजपचे पालकमंत्री झाले तिथं शिवसेनेनं राष्ट्रवादीनं त्यांचं अभिनंदन केलं, जिथं शिवसेनेचे पालकमंत्री झाले तिथं राष्ट्रवादी आणि भाजपनं अभिनंदन केलं, आणि जिथं राष्ट्रवादीचे पालकमंत्री झाले तिथं भाजप आणि शिवसेनेने आम्ही त्यांचं अभिनंदन केलं। आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे। 2 ठिकाणचा जो विषय पुढे आलेला आहे त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब परदेश दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर फडणवीस साहेबांची, शिंदे साहेबांची, दादांची एकत्र चर्चा होईल आणि त्यातनं सुद्धा सामंजस्यातनं, खेळीमेळीतनं, चर्चेतनं मार्ग निघेल। आपण थोडा वेळ वाट बघा। माननीय फडणवीस साहेब परदेशातनं आले की माननीय शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करतील आणि मी म्हणतोय तसं खेळीमेळीत चर्चा होऊन एक प्रकारे सामंजस्यातनं योग्य यातनं निर्णय निघेल। सुदर्शन न्यूज के प्रधान सर सुदर्शन भेट घेतली शरद पवारांची आणि महानगरपालिका एकत्र लढायची की वेगळ्या लढायच्या यावर चर्चा झाली। पूर्वी नेते मातोश्रीवर भेट घ्यायला यायचे, आम्ही त्याची साक्षीदार आहोत। म्हणजे मातोश्रीमध्ये अगोदर वेळ घ्यावी लागायची साहेबांना भेटायसाठी, मोठ्या साहेबांनी वेळ दिल्यानंतर जी कोणी मोठे नेते देशातले होते ते जी वेळ साहेब द्यायचे, थोरले मोठे साहेब, त्यावेळी मातोश्रीमध्ये येऊन साहेबांना भेटत होते। आता मी ते म्हणतात ना माननीय उद्धव साहेब, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, छोटे ठाकरे म्हणतात ना मी बाळासाहेबांचा नातू आहे, त्यांना दुसऱ्यांची वेळ घेऊन तिकडे जावं लागतं। हा बदल आहे, हा फरक आहे। याच्यावरून तुम्ही ओळखा, त्यांना कुठं जायचं तिकडे जाऊ द्या, कोणाची भेट घ्यायची तिकडे घेऊ द्या। पण एक मात्र नक्की, कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मॅन्डेट, जो कौल महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे त्याच्यावरनं आता महाविकास आघाडीची अवस्था खूप अत्यंत बिकट झालेली आहे। त्यांना त्यांचा विरोधी पक्षनेतासुद्धा महाराष्ट्र विधानसभेत करता येत नाही, अशीच त्यांची अवस्था येणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समितीला झाल्याशिवाय राहणार नाही। एक जण अगर अगर आप बोले, एक मिनट हो गया ना, अभी इसका आंसर दिया ना। पालक मंत्री पद के बारे में सभी जिलों में जो पालक मंत्रियों का नियुक्ति हुआ है, 1-2 अपवाद छोड़ के कहीं भी कुछ चर्चा नहीं है। और जो 2 जगह की चर्चा है उसके बारे में भी माननीय फडणवीस साहब जब दावोस दौरे से वापस आएंगे तो शिंदे साहब, फडणवीस साहब इकट्ठा बैठेंगे और इसका भी सॉल्यूशन वो तीनों जन साथ में मिलकर निकालेंगे। इसमें कोई हिचातानी हमारे महायुति में नहीं है। सर, सुदर्शन न्यूज के प्रधान संपादक ने घुसपैठियों को लेकर महाराष्ट्र भर में घुसपैठ मुक्त महाराष्ट्र को लेकर अभियान शुरू किया था, शिव प्रेरणा यात्रा निकाली थी सर, और यही मुद्दा जो है आज अभिनेता सैफ अली खान से भी जुड़ा हुआ है सर, और घुसपैठिया जो है उनके घर तक पहुंच गया सर, क्या कहना चाहेंगे? इसके जो भी इसमें शामिल है उसके तय तक, लास्ट आदमी को खोजने तक महाराष्ट्र की पुलिस जाएगी। जो आउट ऑफ महाराष्ट्र का भी आदमी है, आउट ऑफ इंडिया का भी आदमी इसमें शामिल है, तो उसको भी एक जन को खोज के निकाला है हमारे पुलिस ने। उसके पास कई बांग्लादेशी डॉक्यूमेंट्स मिले हैं, उसकी इंक्वायरी चालू है। जो भी इसके पीछे है उसको खोज निकालेंगे, और जो बिगर परवानगी के, विदाउट परमिशन जो भी लोग महाराष्ट्र में रहते
उनके ऊपर कायदा कानून की तरफ से कार्रवाई की जाएगी। फॉरेन्सिकच्या चला, रिपोर्टमधून धन्यवाद। अक्षय शिंदे यांच्या अक्षय शिंदे याचा जो एन्काउंटर आहे फेक एन्काउंटर आहे अशा पद्धतीचा अहवाल कोर्टात सादर करण्यात मला मगाशी वाहिन्यांवरच त्याची माहिती मिळाली। मी या बाबतीतली संबंधित पोलीस आयुक्तांच्याकडनं माहिती घेतो। मी तिथले जे आमचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत ज्यांनी तपास केलेला आहे त्या अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतो। आवश्यकता पडल्यास आमची पोलिसांची बाजू ज्यांनी न्यायालयापुढे मांडली त्या मान्य सरकारी वकिलांची सुद्धा त्या ठिकाणी करून सगळी माहिती घेतो। सगळी माहिती घेतल्यावर माझ्याकडे माहिती आल्यानंतर मग या बाबतीत मी आपल्याशी अधिकृतपणाने बोलतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।